everyone. Good evening. Good evening. Good evening. ओके, आवाज येतोय का सर्वांना? हो मॅम. स्क्रीन दिसतंय? हो मॅम. हो मॅम. ओके, मॅम. गुड इव्हिनिंग. बरं, समसंबंध पाहत होतो आपण आणि त्यानंतर आज लगेचच आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. जे जे प्रश्न तुमचे चुकले होते त्या प्रश्नांची स्पष्टीकरण आज होतील आणि उद्यापासून आपलं नवोदयचं गणित सुरू होणार आहे. आवाज येत नाही. कोणालाच येत नाहीये का आवाज माझा? मॅम मला आवाज येतोय मॅम. येतोय ना? सर्वांना येतोय का? हो. पण आवाज येतोय? ओके, बर. हो. आता मला फक्त संख्यांमध्ये फक्त चुकीचे किंवा जे कठीण गेलेले आहेत प्रश्न तेवढेच विचारायचे. त्यानंतर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्नपत्रिका घेतली मी. आज सर्वांनी सोडवली का प्रश्नपत्रिका? काल सर्वांना सांगितलं होतं की ज्यांची प्रश्नपत्रिका राहिलेली आहे त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवा. किती जणांनी सोडवली? हो मॅम. मी सोडवली. ओके. मी सोडवली. सलग प्रश्न होणार नाहीत हे मी अगोदरच क्लिअर करते. सर्व प्रश्न होणार नाहीत. जे जे तुमचे कठीण गेलेत, जे जे कठीण वाटलेत तेच. कारण प्रत्येक प्रश्न आपण जर सलग पाहिलं तर आपलं या वर्षी अभ्यास कधीच पूर्ण होणार नाही. बरं, चला मला सांगा आता संख्यांमध्ये कोणकोणते प्रश्न कठीण गेले तुम्हाला? समसंबंध संख्या एवढं झालं की प्रश्नपत्रिकेला सुरुवात करायला. आपण कुठपर्यंत काल कंटिन्यू केले होते पहा, मला वाटतं 16-17 पर्यंत झाले होते का? 12 पर्यंत झालं. 23 नंबर. 13 पर्यंत. ओके, 23 नंबर. 23 नंबरचा एकदा मला सर्व प्रश्न पाठवा. तुमचे कठीण गेलेले प्रश्न मी लिहून घेते. मॅम 23. हो, 23 घेते. आणखी काही असेल तर मग चॅट बॉक्स मी पुन्हा ओपन करणार नाही. आता मी लिहून मॅम प्रश्नपत्रिका पाठवा मला. 75 नंबरचा पण प्रश्न आहे का? ओके, 75, नाही. 35, 75 प्रश्न नसतील. किती प्रश्न त्याला आपण पाहिले होते ना? काहीतरी 40 का 45 प्रश्न होते. हा, स्वराजचा 26, 26, 39, त्यानंतर 39 आणि 40. बरं, 23 बरं, 40, 41. ओके, 41चा प्रश्न नसेल मला वाटतं. काहीतरी 39 ते 40च होते ना प्रश्न? मॅम 23. हो, 31 नंबर आहे. 23, 40, 31. मॅम मी प्रश्नपत्रिका सोडवली नाही. का नाही सोडवली? मी खूप वेळा सांगितली, जरी नाही सोडवली तरी आज जेवढे प्रश्न बाकीच्यांनी विचारले तेवढेच होतील. त्यापुढे होणार नाही. प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न होणारच नाहीत. जे जे चुकले, जे जे कठीण गेले तेच होणार आहेत. कारण तो सिलेबस आपला आणखी कम्प्लीट झालेला नाही. तुम्हाला जे काही कठीण वाटत असेल ते तुम्ही बिंदास विचारू शकता. मॅम मला 23 समजला नाही आणि प्रश्नपत्रिकेमध्ये 39 आणि 40 समजला नाही. बरं बरं, 49 ते पत्रिकेमधले मी नंतर घेते. 17वा प्रश्न कोणाचा होता? 17 नंबर. किती सोपं आहे. हा, 17 कोणाचा तो चेक करूयात आपण. पहा, 621 ला 216 तर 438 ला किती? बरं, थोडंसं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल संख्या इकडे डबल झालेली आहे. फक्त अंकांची जर अशी कोणाची बदली केली पहा, ही संख्या सुरुवातीला घेतलेली 1 आणि 6 ची बदली केली शेवटी. त्याच हो, मधली संख्या सुरुवातीला घ्यायची म्हणजे 3 सुरुवाती. किती? 384. हा, 384. 384. म्हणजे पर्याय क्रमांक 1 फक्त अंकांची बदली केली. मधला नंबर सुरुवातीला घेतला आणि उरलेल्या दोघांची बदली. बरं, ते डाव्या दिशेने फिरत गेले. काय?
ते डाव्या दिशेने फिरत गेले अल्टरनेट. हम्म. बरं 23 नंबर कोणाचा आहे तो पहा 23. मॅम माझा आहे. 30. मॅम माझा आहे. हा 2.9 ला 49.2. माझा आहे. 2 साठी किती? काय केलंय पाहता इथे 2चा दुप्पट 4. 9 आहे असं. पुन्हा जर मॅम मी हा पुन्हा 2 आहे असाच. मॅम मी प्रश्नपत्रिका आज सोडवून पाठवते. तुम्ही उद्या डाऊट घ्याल का? उद्या जर काही शिल्लक असतील आपले डाऊट ते नक्कीच होतील. बर 5 हा. 2 मिळवले. मॅम आमचं वेगळं आहे. मधली संख्या आहे अशीच ठेवायची आहे. मधली संख्या 7 ला 7 तसाच. नंतर पॉईंटचा विचार करू. मॅम मॅम वेगळी आहे. पहा इकडे 2 आहे असा होता तसा आपल्याला 7 सुद्धा आहे असा किंवा इकडे शेवटी 5 आहे तर त्याला जर बदली केली तर तसाच ठेवावा लागेल. 5 आहे 7. पुन्हा मधला 9 जसा आहे तसा तसा आपल्याला सुरुवातीचा 5 आहे असा ठेवावा लागेल. 77.5 येईल. बरं इथे नीट निरीक्षण करा. सोपा आहे प्रश्न. बरं पाहता पॉईंटच्या अगोदरचा जो आहे पॉईंटच्या अगोदरचा 2 पॉईंट हा 9 आहे तर इथे ह्या 2 मध्ये आणखी 2 मिळवले. सुरुवातीला काय केलं या 2 मध्ये जर आणखी 2 मिळवला तर याच्यासाठी काय झालं हा 2 अधिक 2 याच्यामध्ये +2 केला तर हा 4 होतो. नंतरचा 9 आहे असाच ठेवलेला आहे. पॉइंट आहे तिथे ठेवलेला आहे आणि पुन्हा आहे नंबर म्हणजे पुन्हा 2 आहे असाच ठेवलेला आहे. सुरुवातीचा अंक डबल केलेला आहे. वेगळं काही केलं सॉरी सुरुवातीच्या अंकामध्ये 2 अधिक केलेला आहे आणि नंतर जो 2 आहे तो तसाच ठेवलेला आहे. अगदी याच प्रकारे जर आपण पाहिलं 5.7 मध्ये तर 5 मध्ये जर 2 मिळवले 5 मध्ये जर 2 मिळवले तर हा 7 होतो. पुन्हा आता इथे आलेला 7 तो आहे असाच मांडायचा होता आणि सुरुवातीचा अंक आहे असा होता आणि नंतर होता पॉइंटचा विचार. बरं आता पॉइंट कुठे होता? पॉइंट आहे मिळवल्यानंतर म्हणजे अंक आहे असाच ठेवल्यानंतर पॉइंट होता. 9 आपण आहे असाच ठेवला. इथे पण 7 आहे असंच ठेवलं आणि त्यानंतर पॉइंट होता. म्हणजे इथे पॉइंट आला 7.5. 73.5 2. आता कोणाला काही डाऊट आहे जमलं का? प्रश्न मॅम मॅम 24 पण घ्या ना. आहे. 24 आणि 25 दोन्ही पण आहेत ते पाहूया. 24 आणि 25 पहा. घ्या ना. किती मॅम आधी 24 घ्या. 31 नंबरचं घ्या. सिरियली घेणार आहे मी. सिरियल म्हणजे तुमचे डाऊट आले की नाही आता 24 मग 25 नंतर कोणता असेल सिरियल मॅम 27 चा पण घ्या. हो घ्यायचंय. बरं 24 6चा नंबर घ्या. एक चा झालाय 14. 20 चा झाला 17. म्हणजे इकडे 13 मिळवले इकडे 3 कमी केले मग तसंच इकडे आपण जर घेतलं तर तसाच होऊ शकतो का? 8 आणि 13 हा 21 आणि इकडे जर असेच 3 कमी केले 55 मधून 3 कमी केले तर 52 म्हणजे पहिला पर्याय व्यवस्थित जुळतोय. काय केलंय त्यांनी फक्त पॉईंटच्या अगोदरची जी काही संख्या आहे पॉईंटच्या अगोदरची काही संख्या यामध्ये 13 मिळवलेत. 13 मिळवले 1 मध्ये 13 मिळवले तर हे 14 आणि पॉईंटच्या पुढे जे काही 20 आहेत तर 20 मधून जर 3 वजा केले तर ते 17 होतात. अशा प्रकारे हा 14 17 तयार झाला. इकडे -3 केले. मग आता याच प्रकारे आपल्याला पुढचा नंबर जमतोय का ते पाहायचंय. 8 मध्ये जर 13 मिळवले 8 आणि 13 हे 21 होतात. पुढच्या मध्ये 8 अधिक 13 इकडे जसे 13च मिळवले होते तोच नंबर आपल्याला इकडे मिळवावा लागेल आणि मॅम पॉईंट माझा 23 वेगळा होता. त्या 55 मधून आपल्याला 3 कमी करायचे तेव्हा 52 मिळतो. या प्रकारे म्हणजे 21.52 21.52 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पर्याय क्रमांक 1 समजलं का?
हो हो ओके. 25वा कोणाचा होता तो पहा. माझा ओके. 3564 ला 6 आहेत, तर 7827 ला किती आहेत? बर, अंकांची बेरीज गुणाकार भागाकार करून काय जुळतंय का? 3 आणि 5 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 झाले 18. 18 म्हणजे 6 त्रिक 18. मग इकडे तसंच काही जुळतंय का? 5 7 आणि 2 9, 9 आणि 7 13, आणि इकडे हा 7 24. 24 ला जर 3 ने भागलं, इकडे जसं 6 त्रिक 18 झाला, म्हणजे किती त्रिक 24 आपल्याला पाहावा लागेल. किती त्रिक 24 तर तो 8 त्रिक 24, पर्याय क्रमांक 2 आपण समजून घेऊयात आता. पहा, काय केलं, या सर्वांची बेरीज केली, अंकांची बेरीज 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4, या सर्वांची जर बेरीज केली तर ती 18 येते. 18 आहे, मग त्याला आपण जर 6 ने भाग दिला तर उत्तर 3 येतं. या प्रकारे करा, किंवा असंही तुम्ही करू शकता की कोणत्या संख्येने भाग द्यावा म्हणजे उत्तर 3 येईल, सॉरी 6 येईल. जर आपण 6 ने जर भागितलं, 6 त्रिक 18 असंही करू आपण, 3 ते न जाऊ. किंवा इथे जर बेरीज 18 आहे तर इथे विभाज्य संख्या 6 आहे, मग 6 त्रिक 18 होतं. यानुसार पण जाऊ शकतो. इथं आपण असं उत्तर 3 काढून पण जाऊयात, तसंही जुळतंय. मॅम 26 पण ना. हो, मग या जर सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज पहा, ही बेरीज होते 24. 24 ला जर आपण पर्यायातल्या जर 8 ने भाग दिला तर उत्तर 3 मिळतं. म्हणजे 8 त्रिक 24, 6 त्रिक 18, म्हणजे पर्यायातला हा 8 अगदी बरोबर आहे. 24 ला कोणत्या संख्येने भाग द्यावा म्हणजे उत्तर 3 मिळेल, तर तो आहे 8. हे जमलं सर्वांना? हो किंवा अगोदरच इकडे दोघांनाही जर 3 ने भाग दिला असता, 18 भागिले 3, तरी उत्तर आपल्याला हे 6 मिळतं, जे की इथे आहे. आणि इकडे तसंच केलं असतं आपण, 24 भागिले 3, तर इकडे 8 मिळालं असतं, की आपलं अपेक्षित उत्तर होतं. कोणत्याही पद्धतीने गेला तरी चालेल. 26 होता का? 26 पहा कोणाचा आहे. 572 ला नव्हता मॅम. 385 ला आहे माझ्या यादीमध्ये, तर 385 ला किती? 7 5 35, 35 दुने 70. मग या सर्वांचा जर गुणाकार केला, सर्व अंकांचा, 5 गुणिले 7 गुणिले 2, हा प्रश्न अतिशय सोपा आहे, पाहता क्षणी समजतोय. अंकांचा गुणाकार हा 70 येतोय. तर 8 त्रिक 24 आणि 24 5 करायचं, 24 5 120, किंवा 8 पंचे 40 आणि 40 त्रिक 120. 3 गुणिले 8 गुणिले 5, फक्त अंकांचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार इथे दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4. बरं, आता यानंतर 27 तर नाहीये. पुढे कुठला आहे? 31 नंबर. 31 नंबर पहा. 31 26 ला 15 तर 56 ला किती? 6 दुने 12, 15, 6 पंच 30, 30 अधिक 3 33, तर नाही जुळत. आपण जर आपण या प्रकारे गेला असतो, 6 वजा 2 4, 4 त्रिक 12, पण नाही जुळणार. उत्तर आहे हा, जर आपण असंही करू शकतो, अर्धी करायची, अर्धी जर केली तर 13, 13 अधिक 2 म्हणजे 15, आणि 56च्या अर्धे, 56च्या अर्धे 28, 28 अधिक 2 म्हणजे 33 उत्तर मिळेल. म्हणजे इथे काय केलं आपण? भागाकार केला. 26 ला 2 ने भाग दिला, उत्तर मिळालं 13. आलेल्या उत्तरामध्ये 2 मिळवायचे, पुढे 15 मिळतात. मग अगदी त्याच प्रकारे 56चे सुद्धा अर्धे, मग अर्धे करणं म्हणजे 2 ने भाग देणं. त्यामुळे छेदरूपामध्ये लिहा किंवा भागाकाराच्या चिन्हामध्ये लिहिलं तरी चालेल. जर याचा अर्धा केला तर ते मिळतात 28. 28 अधिक 2 हे झाले 30. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. 31 नंतर 39 नंबर, 35 नंबरचा एक प्रश्न होता. हे समजलंय का सर्वांना? 31 समजला का कोणाचा होता तो? हा, 31 नंबर पहा. 26 ला 48,
आता 35 नंबर 6 दुने 12 12 मध्ये जर आपण पुन्हा हे 26 मिळवले 12 अधिक 26 38 मिळाले. त्याच प्रकारे 8 चोक 32 40 जर केले 8 2 10 चालेल 7 आणि 1 8 80 उत्तर आहे. बरं काय केलंय पहा आता इथे सोपा आहे प्रश्न. यात दिलेल्या 2 अंकांचा गुणाकार करायचा आहे. 2 आणि 6चा गुणाकार करायचा आहे. 6 दुने 12 आलेल्या 12 मध्ये आहे ती संख्या मिळवायची 26 मिळवायची. 12 आणि 26 हे होतात 38. त्याच प्रकारे 48 मधला 4 आणि 8चा गुणाकार करा आणि त्यामध्येच पुन्हा 48 मिळवायचे. 8 चौक 32 32 मध्ये जर आपण 48 मिळवले तर ते आपल्याला 80 मिळतात. बरं प्रश्न समजला का? हो ओके हो हो मॅम झाला. त्यानंतर 39 नंबर मॅडम 38 नंबर हा 39 नंबरचा पाहता 39 आणि 40 दोनच प्रश्न राहिले. 38 आहे ना मॅडम 38 38 आहे का? हा घ्यायचा आहे का? 38 आहे का कोणाचा? आहे ना मॅडम 38 घ्या 38 हो 38 घेऊया. 32 ओके 38 घ्या मॅडम 38 चालू आहे तो घेऊया 38. बरं 25 पा 5 5 25 39. बरं हा पण वर्ग वर्ग 64 हे 25 आणि 39 या सहमूळ संख्या पण उत्तर आहे ऐका या सहमूळ संख्या आहेत. 51 उत्तर आहे हो या सहमूळ संख्यात म्हणजे 39 हे कधीच 51 उत्तर आहे मॅम मग सहमूळ यांच्याशी सहमूळ असणारी एकमेव संख्या आपल्याकडे 51. हो पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पाहिलं जर पाहिली तर ती सहमूळ म्हणजे कोपरा पाहिला ज्यांच्यामध्ये तर हा केवळ एक असतो इतर कोणताही नसतो. म्हणजे 39 आणि 25 एकच्या पाड्या व्यतिरिक्त आपल्याला कधीच एकत्र एका पाड्यामध्ये पाहायला मिळणार नाही. मग अशी ही जोडी आहे. तर मग 64 आणि 64ला जर जोडीदार आपण इतर कोणी घेतला तर त्या सर्व समसंख्या आहेत आणि सर्व समसंख्या या 2च्या पाड्यामध्ये येतातच. मग 1च्या पाड्यामध्ये त्या येणार 2च्या पण येणार आणि त्या संख्या सहमूळ होणार नाहीत. मग इथे फक्त असा एकमेव नंबर उरला 51. 64 आणि 51 या झाल्या सहमूळ संख्यांची जोडी आहे. याला म्हणायचं सहमूळ संख्यांच्या जोड्या. पर्याय क्रमांक 1. बरं कोणाचा होता 38 नंबरचा समजलाय का? मॅम 32वा घ्या प्लीज बरं 32 कोणाचा तो अगोदर पाहूयात. हा 1933 तर 22 ला किती? 19 अरे पाड्यातल्या संख्या आहेत की या 19 7 100 19 गुणिले 7 आणि 22 गुणिले 7 22 7 154 पाड्यातल्या संख्या आहेत. 7 ने गुणलंय फक्त 19 7 133. मूळ संख्यांचे पाडे म्हणून तर पाठ असावे लागतात. मूळ संख्यांच्या पाड्यांचा विसर पडतो इतर विभाजकांसाठी ते लवकर निघत नाही. मग 22 गुणिले 7 केलं तर 22 7 154 होतील. पर्याय क्रमांक 1. बरं हे समजलंय का सर्वांना? हो 39 नंबर कोणाचा होता तो पहा. 28 ला 42 तर 40 ला किती? बरं 28चे जर अर्धे केले आपण तर ते होतात 14. 14च्या पाड्यामध्ये 42 येतात का? मनावर हो मॅम 42 हो त्यात एका 42 40 चे अर्धे झाले 20. मग 20 20 60. पर्याय क्रमांक 2.
2 40वा घ्या प्लीज. हो मॅम 40व्याचं 10 उत्तर आहे कारण की बघूया. 3, 6, 2, 1 यांची बेरीज 12 येते. जर 12ला 3 भागलं तर उत्तर 4 येतं. 8, 7, 5, 9, 6 यांची बेरीज 30 येते. 30ला जर 3 भागलं तर 10 उत्तर येतं. सर्वांची बेरीज किती आली? 12. मग 12ला 3 भागलं तर उत्तर 4 मिळालं. बरोबर आहे. हे 4 मिळाले ते. मग या सर्वांची बेरीज करा. 8, 7, 9, 6 यांची बेरीज किती आली विराज? 30. जर आपण 3 दिलं तर 3 1 3, 3 10 पर्याय क्रमांक 1. बरोबर पर्याय क्रमांक 1. आहे. प्रश्न समजला का? हो. प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पाहूयात आता आपण. मराठीमध्ये काय काय चुकलंय? फक्त मराठीचे प्रश्न पाठवायचे आता. चुकलेले प्रश्न मराठीचे, फक्त मराठी. मॅम जेवढे मॅम आवाज येत नाही. घेणार आहे, जेवढे येतील तेवढेच घेणार आहे मी. जे जे तुम्हाला समजले नाही तेच घेणार आहे. सर्व प्रश्न होणार नाहीत. 39 हे मला मागचे उत्तर येत आहेत. चॅट बॉक्स आता मी पुन्हा ओपन केलाय पहा. देवराजची 6, 11 आणि 23 हे आत्ताच्या प्रश्नपत्रिकेतले आहेत का देवराज? हो. ओके. ईश्वरीचा 39 नंबर मागचा होता ना? आराध्या 29 नंबर दिलाय. प्रश्नपत्रिकेतला आहे का हा समसंबंधच आहे? 11, 12, 15 आणि 20 हे वृंदाचे प्रश्न आहेत. स्वराजचा 40 नंबरचा आहे. मॅम हा प्रश्न फक्त मराठी मधले सांगा मी 25 पर्यंतचे. 25च्या पुढच्या आत्ताच नाही दिले तरी चालतील. 25 पर्यंत सांगा फक्त मराठी. 15, 17, 21, 24, 25, 23 आणि 12 मराठीचेच येते आता फक्त मराठी. साईराज, विनयाचे प्रश्न दिसतात हे. 7, 20, 24 आणि 25. विराजचा 15वा प्रश्न. ओके. शिवेंद्रराजांचे 24 आणि 25, 15 आणि 18 वराजचे. 20, 25, 13, 20, 25 आणि 13 नवीन. प्रश्न आहे का? बरं चला आले सर्वांचे. कोमलचे आलेत 20, 25, 28, 15. बरं जे तुम्ही म्हणताय ते आहे त्यामध्ये. 25 पर्यंत सांगितले होते मी. आता मी चॅट बॉक्स बंद केला. आता मी ओपन केलेला नाहीये पुन्हा. बरं पहा आता थेट माझ्याकडे आलेला होता. यामध्ये सर्वात अगोदरचा प्रश्न हा 6वा आला. 6वा प्रश्न पाहूयात आपण. 6वा प्रश्न पहा. स्पर्धा कोणत्या ऋतूत आहे? बरं आता ही स्पर्धा कोणत्या दुसरा पण आहे. काय करावं लागेल? प्रश्न क्रमांक 4. मॅम दुसरा पण आहे. मॅडम जिल्हास्तरीय आंतरशालेय लघु मॅम. स्पर्धा. हिवाळ्यात. उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला ही जाहिरात मॅडम जिल्हास्तरीय. माझा दुसरा आहे. मॅम दुसरा पण आला. आवाज येत नाही. मी आता सर्व म्यूट केलेत. आता आवाज व्यवस्थित येत असेल. पहा प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 पूर्णपणे या जाहिरातीवरती आधारित हे प्रश्न आहेत. म्हणून ही जाहिरात पाहणं गरजेचं आहे. मग इथे जाहिरात दिलेली आनंददायी शिक्षण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय आंतरशालेय लंगडी स्पर्धा. कालावधी आहे 26 ते 30 डिसेंबरचा. स्थळ आहे वाडिया पार्क अहमदनगर. आयोजक आहे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. आणि आपला प्रश्न होता की कोणत्या ऋतूमध्ये आहे? डिसेंबर महिना आहे. मग डिसेंबर हा महिना आहे तो थंडीच्या ऋतूमध्ये. थंडी म्हणजे हिवाळा. मग हिवाळा असं उत्तर आहे का? हे आता आपण चेक करूयात. हिवाळा पर्याय क्रमांक 4 हिवाळा. डिसेंबर हा ऋतू नसतो. डिसेंबर हा महिना आहे आणि ऋतू विचारलाय म्हणून तर हिवाळा असायला हवा. बरं आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा होता. अगोदर जे तुमचे आलेत त्यानंतर हँड रेज करा प्रांजल. अगोदर तुमचे जे काही प्रश्न आलेत त्याचं समाधान होऊ द्या.
त्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा राहिलेले प्रश्न असतील तर ते नक्कीच पुन्हा घेतले जातील. पहा प्रश्न क्रमांक 11 आहे. शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला. या वाक्यातील विधेय विभाग दिलेल्या पर्यायातून शोधायचे आपल्याला. उद्देश आणि विधेय हे कशाला म्हणायचं ते अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. उद्देश म्हणजे सब्जेक्ट आणि विधेय म्हणजे प्रेडिकेट. हे आपण मला वाटतं उद्देश विधेयाचं प्रकरण झालेलं आहे. ज्याच्या विषयी आपण बोलत असतो तो असतो उद्देश. जसं की आपण या वाक्यामध्ये वाघाविषयी बोलतोय. शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला म्हणजे वाघाविषयी बोलतोय. तर उद्देश भाग झाला वाघ आणि उरलेला जो काही भाग आहे तर तो असतो विधेय. म्हणजे उद्देशाविषयी आपण जे काही विधान केलेलं आहे त्याला विधेय असं म्हटलं जातं. मग आता वाघ सोडून काय शिकाऱ्याला पाहून पळून गेला हे वाक्य झालं विधेय. पर्याय क्रमांक 4. 11चं 4. त्यानंतर 12वा प्रश्न आला होता. 7वा सुद्धा होता. ओके बरं 7वा नंतर आल्यामुळे तो राहिला. पण 12वा कंटिन्यू करूयात मग 7वा पाहूयात. वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. सलगी करणे. आता किती सोपा आहे पहा. 3री 4थीच्या मुलांना पण येतो. सलगी करणे म्हणजे मैत्री करणे. पर्याय क्रमांक 1. 7 कोणाचा होता तो पहा. खालीलपैकी क्रियापद नसलेला पर्याय ओळखायचा आहे. पाहू, पडतो आणि पाहिजे हे 3ही क्रियापद आहेत. पण पुढे हे क्रियापद नाही. बोला हर्षित काय म्हणणं आहे हर्षितचं. 11 झाला, 12 झाला, 13 पण आहे. बरं 13वा प्रश्न आहे तो पाहूयात. हर्षित माईक ऑन आहे तुमचा, बोला. 18वा प्रश्न मॅडम. बोला ना, बोला सर. 18वा प्रश्न. पुन्हा एकदा सर बोला, मला आवाज थोडा ब्रेक झाला. 18वा प्रश्न. 18वा. ओके 18वा घेऊयात. 18वाच ना सर, बरोबर. हा बर. नमस्कार या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पाहता. वंदन, नमन, आशीर्वाद आणि अभिवादन. नमस्कार आपण कशाला म्हणतो पहा. आपल्याला समानार्थी नसलेला पाहिजे. नसलेला. वंदन करणं म्हणजे आपण एक प्रकारे तो नमस्कारच करत असतो. पण आशीर्वाद हा नमस्कार नसतो. आशीर्वाद देतो आपण. नमन, अभिवादन. वंदन, नमन आणि अभिवादन हे एकाच अर्थाचे हे झालेत, शब्द झालेत. पण आशीर्वाद हा येत नाही यामध्ये. आशीर्वाद म्हणजे वर, एक प्रकारे वर देणं किंवा हा 3रा होणार आहे. पर्याय क्रमांक 3. 18व्याचं उत्तर 3 असेल. नसलेला. तर त्यानंतर आपला प्रश्न होता. बरं प्रांजलचं काय म्हणणं आहे. प्रांजल आणि मुग्धा. मॅम माझा दुसरा यू आहे. दुसरा पण होता. मॅम मी माझे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये पाठवले आहे. चॅट बॉक्स मध्ये मी तर सर्वांच्या चॅट बॉक्स मध्ये चेक केलेत. आता नवीन पाठवलेत का. बरं 3रा, पहिला, 3रा, 4था म्हणजे आता उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला जमले नाहीत का. बरेच प्रश्न पुन्हा आलेत. 11, 12, 15, 20, 23. बरं आता मला तर पुन्हा लिहून घ्यावे लागतील मग. ओके मी काय करते तुम्हाला माईक ऑन ठेवते तुमचे सर्वांचे. पण फक्त गोंधळ नाही घालायचा. मला जे प्रश्न माझ्या स्क्रीनवरती दिसत आहेत ना ते माझ्या समोरचे जे आहेत ते घेते आणि त्यानंतर पुन्हा विचारते तुम्हाला की यामध्ये काही राहिलेत का. इथं स्क्रीनवरती जे स्वाध्यायावरचे प्रश्न जर आपण पाहिले तर स्वाध्याय त्यासाठी आपल्याला वाचावं लागेल. स्वाध्याय मी वाचून दाखवते. स्वाध्यायावरती सर्वच प्रश्न आलेत. स्वाध्याय वाचल्याशिवाय आपल्याला तो प्रश्न समजणार 1 नाही. जुलैला काय असतं. काय 1 जुलैला काय असतं. 1 जुलै काय काय पर्याय तुमच्याकडे. काय काय पर्याय. आणि मॅम इथे 8वा प्रश्न होता ते 1 जुलैला मुलांनी झाडे लावली. 8वा प्रश्न वाक्य येतं ना ते. तिथं 1 जुलैला काय असतं. 1 जुलैला असं विशेष असा काही दिवस नाही. मला पण नाही आठवत 1 जुलैला नेमकं काय. कारण हे काय म्हणतात पर्यावरण दिन पण नसतो 1 जुलैला. तो 5 जूनला असतो. मॅडम झाडे लावा दिन. झाडे लावा दिन नाही मी ऐकलं अजून कधी.
1 जुलैला मलाच पाहावं लागेल नेमकं काय आहे जुलैला. 1 जुलैला लावलेत मॅम फक्त. 8वा प्रश्न बघा ना, 8वा. 1 जुलैला मुलांनी झाडे लावली. मग झाडे या शब्दाचं इथं लिंग ओळखायचं, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला लिंग ओळखायला सांगितलं जातं तेव्हा जर अनेक वचन दिलेलं असेल तर कधी पण नामाचं एक वचन करायचं. झाडे या शब्दाचं एक वचन आहे झाड, आणि मग लिंग ठरवायचं. झाड, झाड लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुसक लिंग आहे. तर आपण ते झाड, ज्याला ज्याला आपण ते हे सर्वनाम लावतो ते नपुसक लिंग आहे. ओके. मॅम आज तास किती वाजता? आणखी 7 मिनिटे आहेत आपल्या क्लासला. बरं, आता हे पर्यायावरचे हे सॉरी जे काही उतारा आहे, तर उतारा मला सुद्धा नीट वाचावा लागेल आणि त्यानंतर मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. मी उतारा व्यवस्थित वाचून दाखवते, ऐका व्यवस्थित. पहा, कष्टाशिवाय जीवन नाही, त्यामागील सुख नाही, अशी वचन जिनं आत्मसात केली होती, तिच्यासाठी पतिव्रता हा शब्द सर्वार्थानं योग्य वाटावा असा. पती न घेतलेल्या स्वीकारलेल्या व्रतासाठी समर्पण करणारी साधना आमटे सर्वांची ताई झाली. वेळेवर योग्य ते उपचार न झाल्याने महारोग झालेल्या तुळशीरामाचा मृत्यू झालेला पाहून दुःख झालेल्या बाबांनी ताईजवळ आपल्या दुःखाची कबुली दिली, आणि या दुःखाची तीव्रता कमी कशी करता येईल, वेदनेचे आनंदात कसे रूपांतर होईल, हा ध्यास या पती पत्नीला लागला. या ध्यासाचा श्वास झाला आणि अशा व्यक्तिमत्वामुळे निर्माण झालं आनंदवन. अशा समर्थ व्यक्तिमत्वामुळे निर्माण झालं आनंदवन. बरं, आता साधनाताई आमटेंविषयीचा हा व्यवसाय काय म्हणता येईल, हा पॅराग्राफ आहे, उतारा आहे. यावरती पहिला प्रश्न आहे, आणि तुम्हाला ट्रिक देते की जेव्हा जेव्हा आपण उतार्यावरचे प्रश्न सोडवतो तेव्हा उतारा नाही वाचायचा अगोदर. उतारा वाचण्या अगोदर तुम्ही 3 प्रश्न जे काही येतात तर ते ओझर ते 3 प्रश्न पटपट पाहून घ्यायचे. हे एक तुमच्यासाठी सोपी ट्रिक असेल, जेणेकरून वाचन करताना हा आपल्याला संदर्भ आठवतो या 3 प्रश्नांविषयीचा, आणि तिथे आपण व्यवस्थित एकदाच वाचून घेतो. पुढचा वेळ आपला वाचून, म्हणजे 6 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. 6 मार्कांमधला एकही मार्क तुमचा जाणार नाही. फास्ट आपण काय करायचं, म्हणजे पर्याय न पाहता फक्त प्रश्न वाचायचे आणि मग उतारा वाचायचा. साधना की भनव सुखासाठी काय करावे, मग यासाठी आपण उतारामध्ये वाचन केलेलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की करायला पाहिजे आणि त्याग करायला हवा. पहा, कष्ट आणि त्याग. कष्ट व त्याग. हो, त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की कष्टाशिवाय जीवन नाही, हे त्यांनी अगोदरच सांगितलं होतं अगदी सुरुवातीच्याच वाक्यामध्ये. म्हणजे कष्ट आणि त्याग हे योग्य उत्तर झालं. त्यानंतर बाबांना दुःख का झालं होतं, पण आपण हे सुद्धा पाहिलं, बाबांना दुःख का, तीव्रता सुद्धा दाखवली दुःख झालेल्या बाबांनी. मग आता इथे बाबांना दुःख झालं होतं का, तर तुळशीरामाला वेळेवर योग्य ते उपचार मिळाला नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तुळशीरामाच्या मृत्यूमुळे, मृत्यूचा तर काही उल्लेख नाही तसा केलेला. तुळशीरामाला महारोग झाल्यामुळे, म्हणजे पर्याय आपल्याला इथं थोडंसं पाहावं लागेल. त्याचा मृत्यू झाल्यामुळे आहे का, हो बरोबर, तुळशीरामाचा मृत्यू झालेला पाहून दुःख झाले, म्हणजे 1 आणि 2 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. म्हणजे तुळशीरामाला योग्य उपचार मिळाला नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असं हे होतं. बाबांना यामुळे जास्त दुःख झालंय, तर पर्याय 4. आणि तिसरा यावरती प्रश्न आहे तो पाहूयात. पती पत्नीला कोणता ध्यास लागला, वेदनेचे आनंदात रूपांतर करण्याचा. आनंदात रूपांतर करण्याचा. बरोबर आहे. पहिलाच पर्याय बरोबर आहे, उल्लेख केलेला होता. वेदनेचे आनंदात रूपांतर करण्याचा जो काही ध्यास आहे तो पती पत्नीला लागलेला होता. इथे वाक्य इथे वेदनेचे आनंदात कसे रूपांतर होईल हा ध्यास या पती पत्नीला लागला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर. त्याच्याकडे आन्सर की सुद्धा आहे, तुम्ही क्रॉस करू शकता. बरं, पुढे आता, बरं मला सांगा, आता या स्क्रीनवरती जे दिसतात यामध्ये कोणाचा काही प्रश्न राहिलाय का यापैकी?
नाही. एकही नाही. 13वा. नाही मॅम. बर आता यामध्ये जे स्क्रीन ते पहा आता यामध्ये आहे का कोणाचा काही 13वा. 13वा नाही. बोला मॅम 13, 14, 15, 16. आणखी 3 मिनिट राहिले फक्त मॅम प्रश्न पहा 13वा. खालील वाक्यातील चुकीचा 15, 16, 17. डरकाळी गर्जना ऐकतात छोटे पळून प्राणी सिंहाचे जातात. बरं आता इथे सिंहाचे सिंहाची गर्जना ऐकून छोटे प्राणी पळून जातात. डरकाळी नको म्हणजे हा शब्द जर गाळला आपण तर एक वाक्य व्यवस्थित होऊ शकतो. सिंहाची गर्जना ऐकताच छोटे प्राणी पळून जातात. म्हणजे एक्स्ट्रा वाला भाग जो होता तर तो डरकाळी होता. डरकाळी असते वाघाची आणि सिंहाची असते गर्जना. बरोबर पर्याय क्रमांक 14वा प्रश्न पहा कॅलेंडर या शब्दासाठी मराठी मधला शब्द कॅलेंडरलाच आपण दिनदर्शिका म्हणतो. हो, पर्याय माझा थांबा हे झालाय माझा हा हे पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर प्रश्न 15, 16, 17 घ्या. हो 15, 16, 17 घेऊयात. बरं पहा आता परिच्छेद आहे. परिच्छेद मध्ये पण तुम्हाला सूचना परिच्छेद जेव्हा सोडवतो आता इथे सांगितलं परिच्छेद कुठून कुठपर्यंत आहे 15 पासून ते 17 पर्यंत. तर हे तीनही प्रश्न आपण व्यवस्थित पाहून पर्याय न पाहता आपण पटपट प्रश्न वाचून घ्यायचे यावरून सुद्धा आपल्याला संदर्भ लागून जातो आणि मग त्यांची उत्तरं ठेवायची. स्वामी टिंबटिंबसाठी जीवन जगले. रामकृष्ण सेवा संघाची टिंबटिंब करून त्यांनी उदात्त विचारांची गती एक समिती उभी केली. रामकृष्ण संघ हे स्वामीजींचे मोठे टिंबटिंब होय. मग आता या प्रश्नांवरून लक्षात येते की आता इथे तटस्थ संन्यासी अविचारी आणि मध्यस्थ तर स्वामीजी असा उल्लेख केलेला आहे. संघ पण आहे सेवा संघ म्हणजेच त्यांनी कशा प्रकारचं आयुष्य व्यतीत केलेलं असणार आहे तर संन्यासाचं केलेलं असणार आहे. बरोबर मग आपल्याला इथं संन्यासी घ्यावं लागेल. बरं त्यांनी सेवा संघाची काय केली असेल स्थापना केली. त्यांना गती देऊन एक समिती त्यांनी स्थापना हे केली उभी केली. समिती त्यांनी उभी केली. रामकृष्ण हे स्वामीजी मोठे योगदान झालं. पर्याय बरं आता शेवटचा फक्त एकच मिनिट राहिलेला आहे. राहिलेले प्रश्न आपण उद्या पाहूयात. ओके आज ज्यांची पत्रिका राहिली त्यांनी कंप्लीट करा. आहे का? नाही निशाण नाही करायची आज. ओके बाय. प्रश्न उद्या घेऊया. बाय मॅम. बाय.